पाटोदा तालुक्यातील येवलवाडी येथे 200 घरी बोगस झाल्याच्या तक्रारीनंतर चौकशी समिती गावात दाखल होताच सरपंच, ग्रामरोजगार सेवक नॉट रिचेबल. मॅडम तुम्ही चौकशीसाठी आला ग्राम रोजगार सेवक नाही सरपंच नाही, तुम्ही यांना काय नोटीस द्या? चौकशी समितीने रोजगार सेवकांना नोटीस बजावलेली आहे. ती नोटीस माझ्याकडे दिली आहे. रोजगार सेवकांचा फोन आता सध्या बंद लागत आहे. त्यांना ही नोटीस पोहोच करण्याचा मी आता प्रयत्न करणार आहे गावामध्ये. त्यांना ही नोटीस आजच पोहोच होईल. त्याच्यानंतर मग चौकशी समिती, रोजगार सेवक आणि पंचायत समिती याच्यावर निर्णय घेईल. गावकऱ्यांना किती दिवसाचं कालावधी देणार चौकशीसाठी? चौकशी समिती BDO साहेबांनी नेमलेली आहे ना, तर मग वरच्या स्तरावरून जेव्हा ते ठरवतील तर त्या हिशोबाने त्यांना टाईम दिला जाईल. तक्रारदार आणि पंचायत समिती, चौकशी समिती ठरवतील त्याच्या पुढे काय निर्णय घेईल. तुम्ही आज चौकशी स्पष्ट काय नाही? चौकशीसाठी आम्ही आलो असताना सरपंच, उपसरपंच, ग्रामरोजगार सेवक गैरहजर असल्यामुळे मूळ संचिका, मूल्यांकन ND या गोष्टी पाहावयास मिळाले नाही. त्याबद्दल आम्ही ग्रामरोजगार सेवकाला नोटीस काढलेली आहे. 3 लोकांनी पैसे आरोप आहे, हे खरं आहे का? ही चौकशी पूर्ण झाल्यानंतरच ते आपल्या निदर्शन काम बघितल्यानंतर दोषी आढळल्यास तुम्ही कारवाई करणार का? दोषी आढळल्यास आम्ही गटविकास अधिकारी यांच्याकडे अहवाल देऊ आणि त्यानंतर ते कारवाई करू. आज चौकशी करण्यासाठी अधिकारी तुमच्या गावात आले ते, ग्रामरोजगार सेवक तिथे उपस्थित नव्हते, त्याबद्दल तुम्ही काय? चौकशी समिती गावात आली. या सरपंच, उपसरपंच, ग्रामरोजगार सेवक हजर नसल्यामुळं चौकशीने आम्हाला अहवाल दिला आहे की हजर नसल्यामुळे आज चौकशी करता येत नाही. उद्या आम्ही चौकशी करायला येऊ. तशी नोटीस मॅडमला, ग्रामसेवक मॅडमला नोटीस दिलेली आहे की त्यांना हजर करायसाठी. असताना मोबाईल बंद करून हजर राहिले नाहीत. प्रशासनाने यांच्यावर कारवाई करावी, हजर का राहिले नाही. मग तुम्हाला सरकारी योजनामध्ये काय लाभ आहे का तुमच्या गावामध्ये? गावामध्ये आहे पण मला नाही. बोगस आहे मोजके लोक, मोजक्या लोकांना. एकेका घरी 4-4, 10 एरी, 5-5 एरी. तुमच्या गावात पिण्यासाठी पाणी, रस्ते उपलब्ध आहेत का? रस्ते नाहीत, पिण्यासाठी पाणी नाही. कुठली योजना माझ्या आयुष्यात सुद्धा मला मिळेल नाही. माझं उभं आयुष्य गेलं. तुमच्या गावातील तुम्हाला सरकारी योजनेचा काय लाभ आहे का? आत्तापर्यंत म्हणजे सरकारी योजनेचा लाभ म्हणजे नाहीच म्हणलं तरी चालेल. आणि ज्यांना सरकारी योजनेचा लाभ घेता आला त्यांनी भरपूर घेतला, पण सर्वसामान्य जनतेपर्यंत सरकारी लाभ नाहीच. आणि ज्यांना कोणाला घ्यायचा अशी अपेक्षा त्यांनी तयार केली ती सगळी वशिल्यावर झाली. लोकांकडून, गोरगरीब जनतेकडून भरपूर पैसे घेतले तर आणि त्यांना कोणाला काही मिळालं बी नाही. म्हणजे असा प्रकार सध्या गावामध्ये झालेला आहे. आज चौकशी समिती आली. चौकशी समितीने तुम्हाला काय अहवाल दिला? चौकशी समितीने अहवाल तर काही दिलं नाही. सरपंच, रोजगार सेवक हे सर्व गावातच असताना मोबाईल बंद करून फिरत आहेत. 2 दिवसात जर मला त्या चौकशी समितीने अहवाल नाही, पूर्ण ही यंत्रणा जर नाही कामाला लावली, सगळ्या विहिरी, गायगोटे, रस्ते जेवढं बोगस असेल तेवढं जर 2 दिवसात नाही दाखवलं तर मी ग्रामपंचायतला ताळा ठोकून, पंचायत समितीला ताळा ठोकून छत्रपती शिवाजी चौकात येवलवाडी येथे आमरण उपोषणासाठी बसणार आहे.